काही बोलू का? आत्ता फार काही गंभीर नको, परंतु महत्त्वाचं आहे. बोलावे. तुम्ही काहीतरी महत्त्वाचे ठरवले आहे असे दिसत आहे. उद्या मी बानूला भेटायला जाणार आहे. आत्ता ते कशाला? तुम्ही उगाच का भेट घेत आहात? गडावर काय सुरू आहे ठाऊक आहे ना? मी म्हाळसांना सांगूनच जाईन आणि त्यांना वाईट वाटणार नाही हे देखील पाहीन. आणि बाणाईला भेटून काय करणार आहात? तेच तर सांगते आहे मी. परंतु तुम्ही इतके अस्वस्थ का होता आहात? कारण आता तुम्ही भेट घेऊ नये असं मला वाटत आहे. श्री खंडेराय आणि श्री म्हाळसादेवी यांच्यात हस्तक्षेप करू नये अशी परिस्थिती आहे. हे तुम्ही म्हणता आहात. आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्ही होता. त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. बरं, मी काही बोलत नाही. मी आज जाते. देवी, सांगा. परंतु तुम्हाला ऐकायचं नाहीये ना? सांगा, मी ऐकतो आहे. बरं, मला असं वाटतं की असा काही उपाय करावा की ज्याने हा ताण कमी होईल. काय करायचं? म्हाळसा आणि बानू एकत्र याव्यात ह्यासाठी बानूने माघार घ्यावी. पण मला हे चुकीचं वाटत आहे. त्या दोघी गतजन्मी सखी होत्या. त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम होतं. मग माघार कोण घेत आहे ह्याने काय फरक पडतो? म्हणजे बाणाई पुढाकार घेणार? हो, आणि क्षमा मागणार. देवी, मला हे पटत नाही. मग हे असंच सुरू राहणार का? पण म्हणून हा मार्ग. ह्या निमित्ताने का होईना त्या दोघी एकत्र आल्या तर हे सारच सार्थ नाही का होणार? देवी, मी तुम्हाला थांबवणार नाही, पण तुम्ही पुनर्विचार करा. नाही, परंतु बानूचा होकार असेल तरच तिने म्हाळसाची भेट घ्यावी असं मी तिला सांगेन. हो, म्हणजे मी योग्य वेळी आले आहे. तुम्ही कुठे चालला आहात का? हो, मी तेच सांगायला आले आहे. मी आपलं सहजच विचारलं, परंतु मी ठरवून सांगायला आले आहे. मी न सांगता गेले तर तुम्हाला राग येऊ शकतो. मी तुमच्यावर का रागवेन देवी? कारण मी बानूला भेटायला चालले आहे. आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगितलं. देवी, माझं यांच्यावर प्रेम आहे आणि माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांच्याकडून मला काही अपेक्षा असतात. इतक्या दिवसांच्या अनुभवावरून मला कळलंच आहे की याआधी ते पूर्ण झाल्या नाही. आता भविष्यात काय होणार? म्हाळसा, आपल्याला दुखावण्याचा माझा हेतू नाही आणि माझ्या भेटीचं प्रयोजन देखील तुम्हाला ठाऊक नाही. मला ते समजूनही घ्यायचे नाही. मुळात मला तिच्याविषयी काही ऐकायचेच नाही, कारण तिचा विषय निघाला की माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. शांत व्हा म्हाळसा. तसं नव्हे देवी, तुम्ही श्री विष्णू यांच्या अर्धांगिनी आहात. तुम्हाला नाही कळणाऱ्या म्हाळसाचं काय दुःख आहे. मला मान्य आहे, परंतु भविष्यात सर्व शुभ व्हावं असं मला वाटतं. आणि माझी दृष्टी जिथपर्यंत जाते
तिथे मला तरी तुमचं हे दुःख नाहीसं झालेलं दिसतंय. मग तिथेही म्हाळसा नसेल देवी. कारण आता दुःखाशिवाय दुसरी काही ओळख राहिली नाहीये. जिच्या पतीला रानातल्या एका मुलीने भोरळ पाडली ती म्हाळसा. जिच्या डोळ्या देखत जिच्या पतीने परस्त्रीला विवाह करून गडावर आणलं आणि जी काही करू शकली नाही ती म्हाळसा. सगळी सुख पायाशी लोळत असताना बानू नावाची जखम जिच्या हृदयात वाहते आहे ती म्हाळसा. ज्या प्रजेला आजपर्यंत ममत्वाने सांभाळलं आणि तीच प्रजा जिच्याकडे सहानुभूतीने बघते ती म्हाळसा. म्हाळसा, तुमच्या दुःखाची मी कल्पना देखील करू शकणार नाही. तेवढं बळ माझ्याकडे नाही. परंतु माझी केवळ एवढीच इच्छा आहे की तुम्ही आनंदी व्हावं, ह्या दुःखातून बाहेर यावं. येते मी. बानू, देवी तुम्ही? शुभम भवतु. या आत या जी. बसा देवी. राहू दे, तुला भेटायला आले आहे मी. बरं झालं तुम्ही आलासा. अहो लय दिवस झालं तुम्ही आता वाड्यावर येऊन गेल्याचं. हो, परंतु आख्यानाच्या वेळेस दिसतेसच तू. वय मी आले. हे घ्या जी. अहो मला अगोदर ठाव असताना का तुम्ही येणार आहेसा तर मी समध्या वाड्यात रांगोळी काढली असती बघा. त्याची काही आवश्यकता नाही, तू आहेस ना. देवी आता मी पुरण करते, तुम्ही आज जेवणच जावा. त्यासाठी नंतर कधी येईन. तू सांग, कशी आहेस? म्या बरी आहे. श्री खंडेरायांसोबत मानस सरोवरावर गेली होतीस, कसं वाटलं? अहो मी तर कधी विचार बी केला नव्हता काही समजा मला कधी बघायला मिळेल. पर देवानी माझी इच्छा पुरी केली. मी आत येऊ का जी? फार पुढे येऊ नकोस.